वृक्ष आहे. म्हणजे आता इथे इनडायरेक्टली त्यांनी काय स्थापित केले की इथे बुद्ध आहे. ठीक आहे. आणि इथं आता आपल्याला त्रिरत्न दिसतंय. हे त्रिरत्नाचं प्रतीक आहे. त्रिरत्नाचं प्रतीक वर पण दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. याला वंदन करणारे उपासक दिसते. त्यावेळेचा पेहरावा तुम्हाला दिसतो. बोधिवृक्ष आहे. बोधिवृक्षाला वंदन करणारे वर दोन कोणतरी कॅरेक्टर दिसतात की ज्यांना पंख आहे आणि ते हवेतून उडत आलेले. आता ते म्हणजे गंधर्व आहेत. आता ते गंधर्व काय घेऊन आलेत तर तुम्ही नीट निरखून बघितलं तर त्याला छत्रावली आहे. या बोधिवृक्षाच्या वरती छत्रावली आहे. मी काय म्हटलं, जेव्हा जेव्हा बुद्ध दिसतात तेव्हा छत्रावली असते. तीन स्टेपनी छत्रावली असते. त्याच्यात बुद्ध असतात, त्याच्यात तर डाऊटच नाही. पण आता इथं छत्रावली हे बुद्धांचंच अंकन आहे. पण त्याला त्या बुद्धांना किंवा बोधिवृक्षाला वंदन करणारे ते गंधर्व दिसतात. आकाशमार्गे आलेत. कुठून? हवेतून उडत आलेत. त्याच्यामुळे त्या नीट निरखून जर तुम्ही बघितलं तर त्यांचा अंगरखा, त्यांच्या अंगावरचा पेहरावा ना असा हवेत उडताना दिसतो. ठीक आहे. बऱ्याचशा वेळेला दिसतो. आणि ती त्यांच्या बरोबर हातामध्ये एक फुलमाळा आहे आणि एका हातामध्ये परडी आहे. ती फुलं व्हायला आलेली आहेत. कोणाला? तर बुद्धांना. हे वारंवार तुम्हाला दिसत राहील. तर हे त्रिरत्नाचं प्रतीक आहे. हे त्रिरत्नाचं प्रतीक आहे. हे ते खाली असण्याचं प्रतीक आहे, ज्याला आपण वज्रासन पण म्हणतो. जे बुद्धांनी जिथं म्हणजे ज्ञान प्राप्त केलं बोधगयेला, तिथे पण तुम्हाला जर बघायचं झालंच तर ते सम्राट अशोकांनी तिथे आसन दिलेलं आहे. डायमंड हे त्याला आसन म्हणतात. तो पण दिलेला आहे. तर तुम्हाला नेहमी खाली आसन दिसेल. बुद्धांचं इथं पूर्णपणे तुम्हाला अंकन नेहमीच प्रतीकांच्या स्वरूपातून दिसेल. तिथे सुरुवातीला मी जिथे दाखवले हे जातक कथा आहेत. या जातक कथा आहेत. या सगळ्या जातक कथा आहेत. 500+ जातक कथा आहेत. किती? 500+. बुद्धांच्या आधीच्या आयुष्यातल्या नाहीत. ह्या जातक कथा बुद्धांची महती मोठी करण्यासाठी केलेली आहे. आणि समाजामध्ये धम्म चांगल्या प्रकारे तुम्ही अनुसरला पाहिजे म्हणून ते सांकेतिक गोष्टी आहेत. बोधिसत्वाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी आहेत. बुद्धांच्या जीवनात कधीच अशा गोष्टी